नमस्कार. लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अनंत चतुर्दशीच्या नंतर 16 दिवसाच्या पितृपक्षाला सुरुवात होते. हा कालावधी महालय कालावधी म्हणूनही ओळखला जातो. या 16 दिवसाच्या कालावधीत सर्व पितरी अमावस्येपर्यंत सर्व आत्मे हे पृथ्वी तलावर पितृलोकातून येतात अशी धारणा आहे. या 16 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या नात्यातील मृत झालेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ तथा कनिष्ठ नातेवाईकांची पूजा करणे अपेक्षित असते. या कालावधीमध्ये गीतेचा एक अध्याय तरी रोज वाचावा किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करावा असा संकेत आहे. ज्यांना गीतेचा 18 अध्यायाचा या 16 दिवसामध्ये पारायण करायला जमत नाही त्यांनी गीतेचा 7वा अध्याय तरी वाचावा असा संकेत आहे, असं शास्त्र सांगतं. पितरांचं श्राद्ध म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा यायला लागतो. याला कारणीभूत आहेत हे पूजा सांगणारे गुरु, महागुरु, धर्मगुरु. पितरांची सेवा करणे हा मानवाचा धर्म आहे. ते जिवंत असतानाही सेवा करणे आणि ते मृत झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना आदरांजली वाहणे, त्यांच्या कर्तृत्वाचा उद्घोष करणे हे प्रत्येक पिढीचं वैशिष्ट्य आहे. आणि ही उपासना आणि साधना विधी अतिशय सोपी आहे, परंतु ती पुस्तकात बंदिस्त असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडतात आणि महानगरांमध्ये ज्ञात असलेले, ज्ञानी असलेले, प्रशिक्षित असे ब्राह्मण मिळत नाहीत. त्यामुळे काही लोकांनी सूचना केल्यामुळे हा व्हिडिओ मी आपणासमोर सविनय सादर करीत आहे. तो आपल्याला उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. पितृपक्षामध्ये काय करायचं ही ती स्लाइड सांगते आहे. आपल्या दिवंगत पूर्वजांना, जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जे ज्येष्ठ असतील, वयोज्येष्ठ असतील किंवा वयोकनिष्ठ असतील, ते सगळे आपले पूर्वज, सुहृद, नातेवाईक यांचा सन्मान करायचा असतो आणि त्याच्यासाठी आपण श्राद्ध करत असतो. जर आपल्याला तिथी माहिती नसेल तर सर्व पितृ अमावस्येला
सर्व आपल्या दिवंगतांना श्राद्ध करण्याची सोय उपलब्ध करून ठेवलेली आहे शास्त्रामध्ये. शास्त्र हे सोपे करण्याकडे आहे. शास्त्राचा दृष्टिकोन हा विधी सोपा करण्याकडे आहे. मानवाने तो कॉम्प्लिकेट करून ठेवलेला आहे. श्राद्ध का करायचं? कारण आपले पूर्वज पितृपक्षामध्ये पितृलोकातून पृथ्वीवर येतात. त्यांच्या मुक्तीसाठी त्यांचे सुहृद नातेवाईक तर्पण करतात, पिंडदान करतात, अन्नदान करतात. तर्पण आणि पिंडदान यासारखे विधी द्वारे आम्ही पूर्वजांचा, त्यांच्या योगदानाचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांनी जीवनात केलेल्या कर्तृत्वाचा आपण सन्मान करत असतो. जुन्या पिढीला नवीन पिढीशी जोडण्याचा विधी म्हणजे श्राद्ध विधी. श्रद्धेने केल्या जाते ते श्राद्ध होय. श्राद्धामध्ये ज्या विधी लिहिलेल्या आहेत त्या फार सोप्या आहेत, पण आपण त्याचा अभ्यास करत नाही म्हणून आपल्याला त्या कॉम्प्लिकेटेड वाटतात. पूर्वजांचा सन्मान करणे, त्यांचा आशीर्वाद घेणे आणि त्यांचं स्वर्गलोकात आरोहण करण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे हा श्राद्धाचा मूळ हेतू आहे. पूर्वजांच्या आत्म्यांना पुनर्जन्म मिळणे, चांगला जन्म मिळणे, मुक्ती मिळणे यासाठी प्रार्थना करणे आवश्यक असते. परंतु ही मुक्ती मिळण्याच्या आधी पूर्वजांना त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या कर्माचा न्याय निवाडा चित्रगुप्त करत असतो. कर्म कोणाची पाठ कधी सोडत नाही. कर्माचा सिद्धांत गीतेने, कृष्णाने जगाला सांगितला दिला की जीवनामध्ये सत्कर्म करा म्हणजे लवकर मुक्ती मिळेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहणं, त्याच्यामध्ये आईला पण यातना असतात आणि त्या गर्भाला पण यातना असतात. जन्म सोपा नाही, मनुष्य जन्म तर अधिक कठीण आहे. आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्या जन्माचं सोनं करणं हे मानवाच्या हातात असतं. पूर्वजांनी केलेल्या चांगल्या वाईट कर्मातून त्याचा न्यायनिवाडा होत असतो आणि त्या न्यायनिवाड्यामध्ये त्यांच्याकडून होत असलेल्या झालेल्या पापांच्या मुक्तीसाठी आपण त्यांना तर्पण करत असतो. आपण त्यांच्या नावाने अन्नदान करत असतो. जुन्या पिढीला मोक्ष मिळवण्यासाठी नव्या पिढीने केलेला संस्कार म्हणजे श्राद्ध होय. आणि श्राद्ध कशासाठी करायचं की आपल्यालाही मृत्यूच्या दारी जायचं आहे. त्यामुळे आपलं कर्म हे सुकर्म व्हावं याची जाणीव करून देण्यासाठी श्राद्ध असतं, हे लक्षात घ्या. श्राद्ध म्हणजे संकट नाही, श्राद्ध
म्हणजे आपल्या पितरांप्रती आपण व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. जर आपण आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार नाही तर आपल्या नंतरची येणारी पिढी आपल्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणार नाही. हा भाव नवीन पिढीने लक्षात ठेवायला हवा. श्राद्ध विधी हे फार सोपे आहे, हे मी तुम्हाला परत समजावून सांगणार आहे. तर्पण करणं तर फारच सोपं आहे. हे जर विधी आपण केले नाही, मनापासून केले नाहीत, आणि आधुनिक जगामध्ये नव्या पिढीला वेळ नाही, त्यांना आई बापाचं ऐकून घ्यायला वेळ नाही. जर हे विधी विधिवत केले नाही तर पूर्वजांच्या आत्म्यांना पितृलोकात त्रास होतो, आणि त्यांना त्रास झाला की त्याचा त्रास हा जिवंत असलेल्या पिढीला होत असतो. आजच्या विज्ञान युगातील नवीन पिढीतील लोक म्हणतील की याला पुरावे काय? पुरावे आहेत. Why do you suffer in your life? Because of your karma. Because of the karma of your previous people. त्यांच्या कर्माचा परिणाम पुढच्या पिढीलाही भोगावा लागतो. त्याचे किती दाखले द्यायचे ते पुढे देणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे जातकाने श्राद्ध करायला हवे. जातकाने श्रद्धेने श्राद्ध केले नाही तर सर्व कुटुंबियांवर अनारोग्याची वेळ येऊ शकते. घरामध्ये सातत्याने अशांतता असू शकते. भांडणे आणि भानगडी या चालू राहतील. अनेक कष्ट करून तुमच्या घरात पैसा टिकत नाही, याचा अर्थ तुमच्या घरात पितृदोष आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याला उपाय एकच, आणि तो बिन पैशाचा उपाय आहे. आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी श्रद्धेने तर्पण करा, श्राद्ध करा. आणि काही स्तोत्र आहेत, काही मंत्र आहे, त्यांचा या 15 दिवसामध्ये 16 दिवसामध्ये जप करा. तुमच्या पिढीचंही भाग्य उजळेल आणि आधीच्या पिढीचाही मुक्तीचा मार्ग मोकळा होईल. जातक जिवंत असताना आई बापांची सेवा करत नाही, मेल्यानंतर श्राद्ध कसा करेल, हा एक प्रश्न आहे आजच्या पिढीसमोरचा. जातक आपले आई वडील जिवंत असताना त्यांचा अवमान करत असतो, त्यांच्या प्रकृतीची नीट देखभाल करत नाही, त्यांना योग्य वेळी योग्य तो औषधोपचार दिला जात नाही, त्यांची मनोभावे सेवा केली जात नाही, त्यांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता केली जात नाही. आणि ज्या घरामध्ये असं घडतं त्या घरामध्ये पितृदोष आहे हे समजून घ्या. ते सांगायला शास्त्राची गरज नाही. ज्या जातकांनी जिवंतपणी आपल्या आई वडिलांची, नातेवाईकांची ते दुःखात असताना सेवा केली नाही, त्या कुटुंबामध्ये अनारोग्य, दारिद्र्य, वंशच्छेद या शापाला सामोरं जावं लागतं. अनेक कुटुंब निर्वंश झालेली आहेत. त्याची कारण काय आहेत? पितृदोष. अनेक कुटुंबामध्ये मुलं झालेली आहेत, त्यातही मुलगा झालेला आहे, एकुलता एक मुलगा, आणि एकुलता एक मुलगा अकाली मृत्यू पावतो. कारण काय आहे? पूर्वजन्मीच सुकृत, दुष्कृत आणि पितृदोष. घरातील माणसांचं मानसिक संतुलन ढासळतं, त्याला कारण आहे पितरांचा दोष. अनेक लोकांच्या व्यक्तीमध्ये वयाशी साधर्म्य नसलेल्या इच्छा निर्माण होतात. अशा इच्छा येतात कशा? याचं कारण आहे तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे. तुमचं वय तुमच्याशी कौटुंबिक
तुमच्या कुटुंबातील स्थान आणि त्याच्याशी विसंगती असणारी वर्तन तुमच्याकडून घडते. कारण का? पितृदोष. आत्मचिंतनाचा विषय आहे हा. काही उदाहरणं मला दिसली आहेत जी मी स्वतःच्या आयुष्यात बघितलेली आहे. एका व्यक्तीने आपल्या आजीला लाथ मारली आणि ती आजी जखमी झाली. हा त्या मुलानी आपल्या आजीवर केलेला हल्ला जातकाच्या आईला सहन झाला नाही. त्यामुळे आधी आई मेली आणि नंतर आजी मेली. पूर्वजांनी केलेल्या कुकर्माची फळं पुढच्या पिढीला भोगावी लागतात. अशा अनेक उदाहरणं तुमच्या आजूबाजूला दिसतील. ज्या घराण्यात अकाल मृत्यू होतो आणि एकाचाच मृत्यू नाही होत, त्या घराण्यातल्या नातेवाईकांमध्ये अकाल मृत्यू होतात आणि जिवंतपणे माणसं मनोरुग्ण झाल्यासारखी वागतात. सगळं आहे, पैसा आहे, अडका आहे, स्थावर संपत्ती आहे, जंगम संपत्ती आहे, एका ठिकाणी नाही 4 गावामध्ये घर आहेत, तरी पण असं का? तुमचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे. तुम्हाला कुठे कसं वागायचं ते कळत नाही. तुमच्या घराण्यामध्ये एका घरात नाही, दुसऱ्या नातेवाईकात, तिसऱ्या नातेवाईकात, चौथ्या नातेवाईकात अकाल मृत्यूंचं तांडव नाचलेलं आहे. याचा अर्थ तुमच्या घराण्यातल्या पितृदोष आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढायचा सोपा उपाय म्हणजे पितृपक्षातील प्रत्येक दिवशी देवतांना आणि पितरांना तर्पण करणे. आता देवतांना अर्घ्य द्यायचं असतं आणि पितरांना तर्पण करायचं असतं. या 16 दिवसाच्या कालावधीमध्ये जातकाने सकाळी उठावं आणि सगळ्यात पहिल्यांदी देवतांना अर्घ्यदान करावं. अर्घ्य द्यायचं म्हणजे काय लागणार आहे? काही लागत नाही. एक तांब्याचा पेला घ्या, त्यात कुश दर्भाचे दर्भ ठेवा, कुमकुम मिश्रित अक्षता टाका, आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला मुख करून उभे राहा. सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः, रवे नमः, भानवे नमः, खगाय नमः, पुष्णे नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीषये नमः, आदित्याय नमः. आदित्यस्य नमस्कारानि कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यो नोपजायते. अकाल मृत्युहरणं सर्वव्याधि विनाशनम सूर्योपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. हाताच्या उजव्या हाताच्या पंज्यावरून आपल्या हाताच्या बोटांची पेरे पेरे असलेला शेवटचा भाग हा देवांचा भाग आहे. सूर्याला अर्घ्य दिलं, विष्णूला अर्घ्य द्या. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. अर्घ्यम समर्पयामि. शंकराला अर्घ्य द्या. ओम महाकालाय नमः, अर्घ्यम समर्पयामि. ओम देव्यै नमः, अर्घ्यम समर्पयामि. ओम अन्नपूर्णा देव्यै नमः, अर्घ्यम समर्पयामि. ओम महारुद्राय नमः, अर्घ्यम समर्पयामि. त्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं पाणी टाकलं 4 बोटांच्या, की ऋषी मुनी गुरु
यांच्या नावाने अर्घ्य द्या. 5 मिनिटंही लागत नाहीत तुम्हाला अर्घ्य द्यायला. पाणी, दर्भ, अक्षदा एवढंच लागतं आणि तुमच्या आयुष्यातले बहुमोल 5 मिनिटं तुम्ही अर्घ्य दिलं की सर्व देवता तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. तुमच्या जीवनामध्ये शुभ आणि मंगलाची सुरुवात होते. अर्घ्यदान करा या 16 दिवसात. आणि अर्घ्यदानानंतर पितरांना तर्पण करा. तर्पण करण्याचा विधी फारच सोपा आहे, तो तुम्हाला सांगतो आहे. पुन्हा तोच तांब्याच्या पेल्यात पाणी घ्या, त्यात कुशदर्भ ठेवा, त्यात काळे तीळ टाका, दक्षिण दिशेला मुख करा आणि स्वतःच्या गोत्राचा विचार करा. अहम डॅश डॅश शर्मणः भारद्वाज गोत्रोत्पन्नः मम पिता डॅश 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 शर्मणः भारद्वाज गोत्रोत्पन्नः. गोत्र लिहा, गोत्राचा उच्चार घ्या. प्रित्यर्थ्यम तर्पणम करिष्ये. 4 बोट तुमच्या हाताच्या तळव्यावर घडी घालून ठेवा. अंगठा फक्त उजवीकडे वळवा आणि त्या अंगठ्यावरून पाणी टाका. पाणी सोडा, हळूहळू पाणी सोडा. आधी वडील जर आपले जिवंत नसतील तर वडिलांना श्राद्ध द्या, तर्पण करा. आपले आजोबा जर जिवंत नसतील तर आजोबांच्या नावाने त्यांचा गोत्राचा उच्चार करून त्यांना तर्पण करा. आपले पणजोबा 3 पिढ्यांपर्यंत आपण तर्पण करायचं आहे. आजी जिवंत नसेल तर आजीच्या नावाने पणजी करा तर्पण. जे जे आपल्या कुटुंबात आपला लहान भाऊ गेला असेल त्याच्या नाव तर्पण करा. तर्पणाचा विधी हा सामाजिक विधी आहे. आपल्या देशाचे सैनिक सीमेवर लढत असतात. त्यांची नावं आम्हाला माहिती नाही, त्यांचे गोत्र माहिती नाहीये. एक सामायिक तर्पण करायला काय हरकत आहे? भारत देश रक्षण प्रीत्यर्थे बलिदान कृते सैनिकानां प्रीत्यर्थम अहम तर्पणम करिष्ये. म्हणा, द्या तर्पण. सर्व नातेवाईकांच्या नावाने जे जे मृत झालेले आहेत त्यांच्यासाठी तर्पण करा. आपले काही मित्र मृत झाले असतील तर त्यांना तर्पण करा. तर्पणाची कल्पना सामाजिक आहे, वैश्विक आहे. आपण अनेक ठिकाणी बघत असतो की अनेक लोक अपघातात मृत होतात आणि त्या मृत झालेल्या अनेक लोकांचा श्राद्धविधी पण होत नाही. मध्ये बुलढाण्याजवळ अपघात झाला, बसला आग लागली. बस मधला जो ड्रायव्हर होता तो दारूच्या नशेमध्ये होता. त्याने डिवायडरवर गाडी लोटली. 7 जण जळून मेलेत. त्यांचे शरीरही मिळाले असतील की नाही श्राद्ध करण्यासाठी माहिती नाही. अशा अपघातात मृत झालेल्या आत्म्यांना श्रद्धांजली तर्पण रूपाने द्यायला या भारतवर्षामध्ये जे अपघातात मृत झालेले आहेत अशा सर्व आत्म्यांना मी तर्पण करतो असं म्हणून पाणी सोडा. तिल मिश्रित पाणी सोडायचं आहे. नंतर मग प्रार्थना करायची आहे हात जोडून. हे पितरांनो, हे माझ्या आप्तांनो, मी दिलेलं अर्घ्यांचा स्वीकार करा. आमच्यावर कृपा दृष्टी ठेवा. आपले आशीर्वाद आमच्यावर ठेवा. तुमचे सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. अशी मागणी मागा.
अत्यंत कमी खर्चाचा परंतु अत्यंत फलदायी असा तर्पण विधी पितृपक्षाच्या सर्व 16 दिवशी करून बघा आणि त्या परिणामांचा अनुभव घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे श्राद्ध म्हणजे फार काही मोठा विधी नाही आहे. श्राद्धाचा तर्पण विधी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितला. कमी खर्चाचा अत्यंत फलदायी असा जे श्रेष्ठ ज्येष्ठ यांचा आशीर्वाद घेणारा हा तर्पण विधी तुम्हाला समजावून सांगितला. आणखीन या 16 दिवसात काय करता येऊ शकतं बघा. तिसरी गोष्ट सांगतोय तुम्हाला, पितृमंत्राचा जप करणे. तर सर्व पितृ अमावस्येला पूजा घालण्यासाठी तुमचा गयेला श्राद्ध करतो, तुमच्या या ठिकाणी श्राद्ध करतो, त्या ठिकाणी श्राद्ध करतो असं म्हणून अनेक जाहिराती व्हॉट्सअपवर ग्रुपवर फिरत असतात. आणि ते मग त्या 7,000 रुपये, 9,000 रुपये, 11,000 रुपये असं पैसे मागत असतात. आपल्या पूर्वजांसाठी आपण जप करू शकतो. बघा तुम्हाला जमतो का? 108 वेळा हा पितृमंत्राचा जप करा. सोपा मंत्र आहे. ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमः स्वाहायै नमः स्वधायै नित्यमेव नमो नमः ओम पितृभ्यो नमः. सोपा मंत्र आहे. वेळ काढा थोडासा. 108 वेळा जप करा एका ठिकाणी बसून. 16 दिवस करायचा आहे आणि वर्षभर त्याची फळं घ्यायची आहेत. एकदा आपल्या घरातल्या घराण्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद प्राप्त झाले, तुम्हाला पितृदोष घराण्यातला निष्ठ झाला की घराण्याची प्रगती व्हायला काही वेळ लागत नाही. घराण्यातील आपसातील भाऊबंदकी बंद करायची असेल तर ज्येष्ठा श्रेष्ठांचे आशीर्वाद घेणे हाच एक उपाय आहे. चला चौथा उपाय बघूया. ज्या जातकाजवळ अधिक वेळ आहे त्यांनी त्या वरील दिलेल्या मागील स्लाइड मध्ये दाखवलेल्या संक्षिप्त मंत्राच्या ऐवजी खालील पूर्ण मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात. गरुड पुराणातील आचार कांडामधील हा घेतलेला श्लोक आहे. स्त्रोत संदर्भामध्ये दिलेला आहे. ओम सिद्धमिद वासनमिह सिद्धमित्य अभिदाय ओम भू ओम भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यमिति सप्तव्यावृत्तिभिः पूर्वमुख देव ब्राह्मणोपवेशनम् उत्तर दिग्मुखम पितृब्राह्मणयो उपवेशनम् ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्यश्च एव च नमस्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्तु ते इति त्रिजपेत. सोपा मंत्र आहे. करून बघा. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की ऑकल्ट फिलॉसॉफी हा एक्सपिरियन्शियल फिलॉसॉफी आहे. श्रद्धेने कराल आणि स्व अनुभूतीने अनुभव घेण्याचं शास्त्र आहे. चला पुढचा प्रयोग सांगतोय तुम्हाला. पितृ गायत्री मंत्राचा जप करणे. बघा 3 पितृ गायत्री मंत्र तुमच्या समोर ठेवलेले आहेत. बघा कुठलाही एक निवडा, करा, जप करा. पितृ गायत्री
गायत्री मंत्रावर मी एक एक सादरीकरण केलेलं आहे. त्यामध्ये जवळपास 30 गायत्री मंत्रांचा मी उहापोह केलेला आहे. बघा तुम्ही माझ्या चॅनलच्या लिस्ट मध्ये तुम्हाला सापडेल. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. पहिला गायत्री मंत्र आहे. दुसरा गायत्री मंत्र म्हणा. ओम आद्य भूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात. सोपे मंत्र आहेत. ओम देवताभ्यरु पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमरु स्वाहायै स्वदायै नित्यमेव नमो नमो. 3 पैकी कुठलाही गायत्री मंत्र जो तुम्हाला वाटेल त्याला सिद्ध करून घ्या. एका स्थानावर बसून जप करा आणि तो जप आपल्या पूर्वजांना अर्पण करा. पुढचा उपाय पितृस्तोत्राचे पठण. पितृस्तोत्र दिलेलं आहे. पुढच्या 3 स्लाइड मध्ये ते दिलेलं आहे. सोपा आहे, उच्चारायला सोपा आहे, अर्थपूर्ण आहे. अर्थ 3-4 वेळा जर वाचला आपण तर अर्थ आपोआप आपल्याला हृदयाला भावेल. अर्चितानाम अमूर्तानाम पितॄणाम दीप्तितेजसाम नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषां इंद्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदां मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्यचन्द्रं सोस्तथा तान् नमस्यामहं सर्वान् पितॄन् सुप्तावपयि नक्षत्राणां ग्रहाणां च वायज्ञोर्नभस्तथा द्यावा पृथिव्योश्च तथा नमस्यामि कृतांजलि. पुढचे 4 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. देवर्षीणां जनिस्तृश्च सर्वलोक नमस्कृतान् अक्षयस्य सदाद्रातून नमस्येऽहं कृतांजलि. प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरभ्यश्च सदा नमस्यामि कृतांजलिं. नमो गणेभ्यो सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभूवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा नमस्यामि तथा सोमं पितरं जगताम् अहम्. शेवटचे 3 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. अग्निरूपां तथैवान्यान् नमस्यामि पितॄनहम्. अग्निशोममयं विश्वं यत एतत् शेषतः ये तु तेजसी ये चैते सोमसूर्याग्निमूर्तये जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः तेभ्यो अखिलेभ्यो योगिभ्यो पितृभ्यो यतमानसा नमो नमो नमस्ते ते प्रसीदन्तु स्वधाभुज. त्या सर्व पितरांना तुम्ही बोलवताय प्रसीदन्तु स्वधाभुज इति पितृस्तोत्रम संपूर्णम. 11 श्लोकी आहे. या अतिशय अद्भुत अतिशय पॉवरफुल या स्तोत्राचा जप जर 16 दिवस तुम्ही केला
तर पितृदोषामुळे होणाऱ्या अनंत समस्या आहेत, शेकडो समस्या आहेत, त्या पठणाने दूर होऊ शकतात. या सादरीकरणामध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये करावयाची सोपी साधी साधना तुमच्या समोर सादर केलेली आहे. तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या आप्तेष्टांचं सर्व मंगल व्हावं या इच्छेने हे सादरीकरण केलेलं आहे. तुमच्या जीवनातील तुम्हाला न समजणाऱ्या कारणांमुळे होणारे सर्व दुःख दूर करण्याची क्षमता या उपायांमध्ये आहे. आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान मिळतं आणि त्याला ज्ञान द्यायचं असतं. मला लोक म्हणतात तुम्ही सगळे मंत्र सगळ्यांना का सांगतात? मी म्हटलं ते मंत्र फलित होण्याची शक्ती फक्त श्रद्धावानांमध्येच आहे. त्यामुळे ज्ञान वाटण्यामध्ये काही पाप नाही आहे. म्हणून मी तुम्हाला ज्ञान सादर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये सुधारणेसाठी सूचना द्या, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व पितृ अमावस्येपर्यंतचा हा 16 दिवसाचा कालावधी आपल्या कुटुंबाच्या, आपल्या वंशाच्या साठी शुभदायी होण्यासाठी या उपायांचा आपण सकारात्मक पद्धतीने नक्की विचार करा अशी प्रार्थना करून मी आपलं सादरीकरण या ठिकाणी समाप्त करतो आहे. ओम शांती शांती शांती.